जय बजरंग स्पोर्ट्स गाणे सामन्याला अगदी होतीये सुरुवात. गेम इज ऑन, लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने जर आपण विचार केलं तर कौशल आणि त्याच्या समवेत आपण पाहतायत नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील बॅटर दाखल झालाय. चला दोन्ही टीमचे 12th मॅन गाणे संघाचा 12वा खेळाडू आपण यायचे. लाखिवली संघाचा 12th मॅन या ठिकाणी मात्र उपस्थित झालाय. हॅलो, चला जाऊया मॅच कडे. सामन्याला होतीये सुरुवात. गेम इज ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल अकुर टप्प्याचा होता. जबरदस्त. पहा इकडनं मात्र स्वतःची आक्रमकता स्पष्ट केली आहे. अगदी अनेक वर्ष जर आपण पाहिलं तर जय हनुमान लाखिवली संघाकडनं ज्या खेळाडूने गाजवलेत अर्थातच विनोद बगली एक अनुभवाचा खजिना असणारा गोलंदाज सध्या तरी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय. या दरम्यानचा चेंडू अडवा बॅटनं अक्रॉस द विकेट जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केलाय. बॅटरला पूर्णपणे आता मात्र अडचणीमध्ये टाकलं जातंय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजीला इकडनं मात्र विनोदजी बगली याने इकडनं मात्र प्रारंभ केलाय. जर आपण पाहिलं विनोद बगली यांचा जर आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेट सातत्याने अनेक वर्षापासून या खेळाडूनं गाजवलंय आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र स्वतःच्या गावाकरिता पुन्हा एकदा दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मात्र सुरेख आहे. पहा जबरदस्त. आता मात्र अगदी पुढे ठेवलं होतं. खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाला पुन्हा एकदा बीट करून निघून गेलाय. ज्या गाणे संघानं इकडनं मात्र आक्रमकतेच्या अपेक्षेनं या दोन सलामीवीरांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. सध्याच्या घडला तरी जर आपण विचार केलं तर इकडनं मात्र सलामीवीर निराश करत असताना दिसलाय. विनोद बगली यांचा पूर्णपणे दबदबा या पहिल्या षटकामध्ये सध्याच्या घडला तरी राहिलाय. या दरम्यानचा चेंडू अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागलीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत सिंगल धाव ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचं देखील इकडनं मात्र मानस दर्शवलं गेलंय आणि पाहता पाहता धाडस देखील केलं गेलं आणि इकडनं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वैयक्तिक इकडनं मात्र धावफलकावरती 2 धावा लावल्या जात आहेत. त्याचबरोबरीने आपण पाहतायत स्वतःचं आणि संघाचं देखील खाते उघड केलं गेलंय. विनोद बगली इकडनं मात्र प्रभावित करत असताना दिसलेत या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. या दरम्यानचा चेंडू अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी, ॲक्युरेट गोलंदाजीचा मारा इकडनं आपण पाहतायत. काय जबरदस्त लेंथ आणि लाईन जर आपण पाहिली तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी इकडनं केली जाते. पडल्यानंतर चेंडू थोडासा जास्त मोठ्या प्रमाणात उचलला जातोय आणि खऱ्या अर्थाने तेच कुठे ना कुठे इकडनं खेळाडूंसाठी अडचण ठरताना दिसली आहे. आणि विनोद बगली या षटकामध्ये स्वतःची आक्रमकता पूर्णपणे स्पष्ट करण्यामध्ये हा चेंडू मात्र वेट करत असताना खेळण्याचा प्रयत्न. काय घडलंय अखेरकार संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे विकेट. पहिल्या विकेटचं पतन. बॅटरला जावं लागेल डगआउटला. जय हनुमान लाखिवली संघाला इकडनं मात्र प्राप्त होतीये पहिली सफलता. बॅटर इज अ बॅक टू द डगआउट. चला लाखिवली मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर अर्थातच सुनीलजी कांबडी आपण या ठिकाणी मात्र संपर्क साधायचंय. आपण पाहताय पहिले षटक काय जबरदस्त राहिलंय. पहिल्या षटकामध्ये विनोद बगली यांचा जर आपण विचार केला तर षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना एक विकेट देखील या गोलंदाजानं प्राप्त केली आहे. खऱ्या अर्थाने अनुभवाचा खजिना, एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं का म्हटलं जातं. खऱ्या अर्थाने ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं इकडनं मात्र दाखवत असताना विनोद बगलीनं या सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे लाखिवली संघाला या पहिल्या षटकामध्ये वरचढ ठरवलं गेलंय. खऱ्या अर्थाने तुमच्याकडे असलेली आक्रमकता, कौशल्य आणि गुणवत्ता तुम्ही क्रिकेटच्या पटलावर स्पष्ट करणं गरजेचं आहे. खेळ कोणताही असो, आयुष्याचा असो अथवा क्रिकेटचा, स्वतःला जो सिद्ध करतो तोच पुढे जातो आणि खऱ्या अर्थाने इकडनं मात्र विनोद बगलीनं स्वतःला स्पष्ट केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झालाय.
कौशल्याची विकेट गेली. त्यानंतर नवीन फलंदाज संघाचा एक आक्रमक बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर गोलंदाजी मार्कवर रायझिंग स्टार अर्थातच ओमकार पाटील मॅन फ्रॉम लाखिवली. पुन्हा एकदा ओमकारचा पहिलाच बॉल पहा, जबरदस्त प्रचंड वेग. बॅटरकडे संधीच नव्हती या चेंडूच्या विरोधामध्ये कोणता स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याची. ओमकार पाटीलने देखील इकडनं चांगली सुरुवात केली आहे स्वतः या षटकाची. ओमकारचा हा चेंडू मात्र खूप जास्त बाहेर जाणार होता. पंच इकडनं वलतायत. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेमध्ये आपण पाहताय. अवांतर धाव इकडनं मात्र प्राप्त होतीये धावफलकावरती. या अवांतर धावेच्या मदतीने जर आपण विचार केलं तर धावफलक आता मात्र पुढे जात असताना 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. एक खराब सुरुवात इकडनं आपण पाहताय. जय बजरंग स्पोर्ट्स गाणे संघानं इकडनं जरूर केली आहे, पण इकडनं संघर्ष करावा लागेल. चांगले फटके खेचावे लागतील जर चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर. ओमकार पाटीलचा हा चेंडू देखील जबरदस्त राहिलाय. पहा ॲक्युरेट गोलंदाजी. इकडनं मात्र माइंडसेट जर पाहिलं ना तर पॉझिटिव्ह आहे. फलंदाजाला समोरून बीट केलं जात आहे. यालाच तर म्हणतात आक्रमकता. कारण क्रिकेटमध्ये कोणत्याही गलीमधून आपण वाचून जाऊ शकत नाहीये. बॅटरला फेस करून गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागतीये आणि सध्या तरी अक्षरशः वेगावर स्वार झालाय ओमकार पाटील. पुन्हा एकदा ओमकारचा हा चेंडू मात्र सरळ बॅटने इकडनं खेळून काढलाय. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत चेंडू मिडऑन मध्ये जाईल, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मिडऑन मध्ये येऊन चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे जरूर होती. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता मात्र 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट मॅच करिता दोन्ही संघाचे कर्णधार आपण रेडी राहायचे. एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स धामणे तर दुसऱ्या बाजूने प्रतीक स्पोर्ट्स कुहे. ओमकारचा हा चेंडू मात्र कट करत असताना पॉइंटला त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. चेंडूला स्टॉप केलं गेलंय. सिंगल धाव पूर्ण झाली. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावा इकडनं मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता मात्र दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळतीये. ज्या पद्धतीने विनोद बगलीनं पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली, त्यानंतर या षटकामध्ये ओमकार पाटील देखील प्रभावित करताना दिसलेत. एक नौका खेळाडू आहे आणि सध्याच्या घडला तरी प्रेक्षकांची मनं जिंकणारा आणि संघाकरिता इकडनं चांगला खेळ करताना ओमकार पाटील देखील दिसलाय. ओमकारचा हा चेंडू पहा, जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. अगदी फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवलं गेलं होतं या चेंडू मागे. पहा यालाच तर म्हणतात संघर्ष. खऱ्या अर्थाने संघर्ष एवढ्या जिद्दीने करा की हरलात तरी जिंकणाऱ्यापेक्षा जास्त चर्चा ही तुमच्या नावाची व्हायला हवी. आणि मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील नावाचा हा रायझिंग स्टार नौका खेळाडू सध्या तरी छाप सोडत असताना दिसलाय. हा चेंडू मात्र कट करण्याचा प्रयत्न. एक सुंदर फटका. क्रिकेटचं सौंदर्य स्पष्ट करणारा. क्रिकेटचं इकडनं मात्र जर आपण पाहिलं तर या फटक्यानं अगदी प्रेक्षकांना देखील प्रेमात पाडलंय. चेंडू डीप पॉइंटला दन 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 करत निघून गेलाय. सीमारेषा पार आलाय या सामन्यातील पहिला संघर्षमय चौकार. प्रतीक स्पोर्ट्स कुहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स धामणे एकाच विभागातले 2 संघ इकडनं मात्र एकामेकांच्या विरोधामध्ये भिडताना पाहायला मिळतील. एक चांगली लढत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय, कारण पहिल्या इनिंगला जेव्हा ब्रेक होईल त्यानंतर लगेच दोन्ही संघांमध्ये आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं जिकडं सामना थोडासा दबावामध्ये येत होता तिकडनं मात्र बॅटर आपण पाहतायत स्वप्नीलने एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि पाहता पाहता 4 धावा स्वप्नीलने देखील वसूल केल्या गेल्यात. अजून एक नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला तरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये नौका खेळाडूंचं भरणं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघातर्फे 3रं षटक घेऊन गोलंदाज मोहित पाटील या गोलंदाजाने देखील जर आपण विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात प्रभावी केलंय. इकडनं मात्र तीच कामगिरी पुन्हा एकदा मोहितला देखील करावी लागेल. ओमकारने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली, विनोद बगलीनं गोलंदाजी केली, अगदी प्रेक्षकांची मनं जिंकणारी गोलंदाजी इकडनं जरूर राहिली आहे.
मोहितचा पहिलाच बॉल अडवा बॅटनं स्लॉक करण्याचा प्रयत्न, बैठक स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित होतं, कमालेचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र ओमकार पाटील दाखवत असताना दिसलेत. गोलंदाजीला आले तेव्हा देखील ओमकार पाटीलने प्रभावित केलं, त्यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षण करताना देखील नजरा ओमकार पाटीलवर लागल्या जात आहेत. सातत्याने जर आपण पाहिलं तर जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी आपण पाहिलाय. या चेंडू मागे जर आपण विचार केलं तर 3 धावा इकडनं वाचवले देखील गेलेत. जबरदस्त इकडनं मात्र खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण पाहता ही स्पर्धा. मोहितचा हा चेंडू उडवलाय जरूर, हवेमध्ये गेलाय, चेंडू खाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत. इकडनं मात्र घडली आहे चूक आणि पाहता पाहता चेंडू फरार देखील झालाय, सीमारेषा पार. इकडनं घडली आहे चूक, चुकीला माफी नसणार आहे. 4 धावा चौकार. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मोहितनं चांगलं प्रयत्न जरूर केलं होतं पण त्याच्या प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळत नाहीये. झेल इकडनं मात्र ड्रॉप झाली आहे. मोहितचा हा चेंडू मात्र अपील जोरदार केली जाते. अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता, फलंदाजाला भ्रमात टाकणारा चेंडू. कारण जर आपण पहिले 2 चेंडू अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप होते, त्यानंतर अगदी प्रचंड वेगाने हा चेंडू एष्ट्यांच्या दिशेने येताना पाहायला मिळाला आणि फलंदाजाला बीट करत असताना जरूर निघून गेला होता. पंच दर्शवतायत लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. इकडनं मात्र पहिली धाव या षटकामध्ये जर आपण पाहिले तर लेग बाईकच्या स्वरूपामध्ये पहिली धाव आली आहे. हा चेंडू मात्र आडव्या बॅटनं उडवलाय ओमकार पाटील सज्जेत. इकडनं मात्र घडली आहे चूक, झेल झालाय ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण संधी चालून आली होती. त्या संधीचं सोनं करण्याची त्या ठिकाणी मात्र गरज होती का? तर नक्कीच, कारण संघ थोडासा बॅकफुट. आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. आजच्या या गोड कार्यक्रमाकरता उपस्थित झालेले चंद्रराव जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कमलाकर पाटील यांना विनंती करतोय की आपण चंद्रवंश जाधव सरांचा सन्मान करायचा आहे. आपण पाहता इकडनं मात्र स्विच हिटचा फटका, एक सुंदर प्रहार इकडनं केला गेलाय आणि पाहता पाहता चेंडूला सीमारेषेच्या बाहेर देखील धाडलं गेलंय. एक चांगला स्ट्रोक, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. मोहितच्या विरोधामध्ये ठोकलेला हा दुसरा चौकार. इकडनं जर पाहिलं तर जो संघ पूर्णपणे बॅकफुटला होता त्याला आता मात्र फ्रंटफुटला येण्याची संधी दिली आहे. कारण आपण म्हणत असतो सातत्याने क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. ओमकार पाटीलने सोडलेला झेल इकडनं मात्र आता महागा ठरत असताना संघाला जरूर दिसलाय. या चौकाराच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 22च्या घरामध्ये. हा चेंडू मात्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान, मानाची भगवी शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदोदित आठवण राहावं असं हे सन्मान चिन्ह दिलं जात आहे. तदनंतर या ठिकाणी शिव वाहतूक सेनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष रमेशजी केणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय की हिरनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण पाहता इकडनं जर विचार केले तर 26 धावा धावफलकावर लागले गेले. षटक क्रमांक 3 संपलंय. जिकडनं पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे दबाव गाणे संघावर होता, तिकडनं आता मात्र पुन्हा एकदा दबाव जे अनुमान लाखिवलीवर देखील आलाय कारण मैदानाच्या आतमध्ये ही जोडी धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी मी अमर पाटील यांना विनंती करेन की व्यासपीठावर स्थानापन्न झालेले जुनांदुर्की ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिकारी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. मानाची शॉल आणि त्याच्यानंतर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत. या ठिकाणी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य
कोकण विभागीय सचिव किशोरजी पाटील साहेब आणि आमचे पत्रकार मित्र श्रीनिवास श्रीमल्ले यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यांना समजलं जाते. तदनंतर या ठिकाणी मी विनंती करतो, किशोर पाटील यांना विनंती करतोय की नरेंद्रभाई गोराटकर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नरेंद्रभाई सामाजिक संस्थेचे संस्थापक, तदनंतर कार्तिक मोटरचे प्रोप्रायटर. पहिलाच बॉल अक्षयचा इकडनं मात्र आडवा पाटनं उडवलाय, फाईन लेगला पाठवलं गेलंय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये रेस लागली गेली आहे आणि अखेरकार या रेस मध्ये इकडनं मात्र चेंडू जिंकलाय. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार 4 धावांकरिता. या ठिकाणी जुना तेंबिवलीचे माजी शाखा प्रमुख नरेंद्रभाई गोराटकर यांचा स्वागत आणि सन्मान. तदनंतर मी विनंती करतोय पुढील स्वागत आणि सन्मान करण्यासाठी हरिचंद्र पाटील आपण पुढे यायचं आहे. या ठिकाणी श्रीधर गोराटकर यांचा आपण सन्मान करायचा आहे. या दरम्यानचा चेंडू मात्र उडवला गेलाय. अक्षयच्या विरोधामध्ये हवाई हल्ला, चेंडूला पाठवलंय दूर 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 खूप दूर. 6 धावांसाठी या स्पर्धेतला पहिला षटकार इकडनं मात्र आलाय फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधनं. MDS TV न्यूजचे संपादक मेहंदी हसन आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तदनंतर या ठिकाणी धामणे गावचे सन्माननीय पोलीस पाटील उपस्थित आहेत. मी विनंती करतोय मोतीराम पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. धामणेगावचे पोलीस पाटील योगेश पाटील साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय. अक्षय. तदनंतर अमर पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. आपणास विनंती असेल की ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं असे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार कोकण विभागाचे सचिव आणि दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक किशोर पाटील साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. आपण पाहता इकडनं मात्र अक्षय दबावाखाली जरूर आलाय. अक्षयचा हा चेंडू मात्र उडवलाय, पॉवर जनरेट करू शकला नाहीये क्षेत्ररक्षक प्रशांत पाटील, करणार नाहीये चूक आणि इकडनं मात्र पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज स्वप्नीलचा खेळ. स्वप्नील इज अ बॅक टू द डगआउट. तदनंतर आपण आमचे पत्रकार मित्र अर्थातच श्रीनिवास श्रीमल्ले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी हिरनाथ पाटील मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यांना समजलं जाणारे आमचे पत्रकार बंधू आज या ठिकाणी मेहंदी हसन असतील, किशोर पाटील साहेब असतील ज्यांचा सत्कार होते श्रीमल्ले, त्याच्यानंतर संध्याताई पवार, RD वर्मा, इम्रान मेहंदी, जवळजवळ 6 ते 7 पत्रकारांना आपण या ठिकाणी पाहतोय. तदनंतर लाखिवली गावचे समाजसेवक उद्योगपती रमेश पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान मी अमर पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष. आपण पाहता इकडनं जर विचार केला तर अजून एक आदरा बसला गेलाय. ज्या अक्षयच्या विरोधामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठून काढल्या गेल्या होत्या त्या अक्षयनं आता मात्र जबरदस्त गोलंदाजी केली आहे. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूंवर 2 सफलता त्यानं प्राप्त केल्या. 2 फलंदाजांना डगआउटला पाठवण्यामध्ये तो इकडनं यशस्वी ठरलाय. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे लाखिवलीचे अध्यक्ष आणि उद्योगपती रमेश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले लाखिवली गावचे उद्योगपती गडकपाडा येथील किरण गडक साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतो. मी कमलाकर पाटील अतिशय जिवलग मित्र आहेत दोन्ही आणि एका जिवलग मित्राचा जिवलग जोडी अतिशय हे जिवलग मित्र आहेत दोघेही. A1 जोडीच्या प्रमाणे बघतोय. आपण पाहतायत मान्यवर पाहुण्यांचं सध्या तरी व्यासपीठावर इकडनं मात्र सन्मान होत असताना अक्षयने चांगली गोलंदाजी केली आहे. पंकज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पंकज साडीचा हा बॉल मात्र उडवलाय हवेमध्ये. सुजल चेंडू खाली येतोय त्या ठिकाणी मात्र झेल झाली आहे ड्रॉप. पंचांचा इशारा भीमर चेंडूचा आलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पाहता पाहता इकडनं मात्र पूर्ण केली जाते.
अगदी सहजरित्या दोन्ही बॅटर्स आता इकडनं मात्र 2 धावा पूर्ण करताना दिसलेत. भीमर चेंडू होता इकडनं जर पाहिलं तदनंतर आपण स्वागत आणि सन्मान करतोय जून अंदुरकीचे शिवसेनेचे शाखा प्रमुख संजय वारगडे यांचा आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय. मी किशोर पाटील यांना विनंती करतोय आपण यापुढे आपण संजय वारगडे यांना सन्मानित करायचं आहे. तदनंतर युवा सेनेचे विभाग अधिकारी अगदी आमच्या जीवाला जीव देणारा ग्रुप यामधील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सचिन पाटील. कुठेही कार्यक्रमाला जा कुठल्याही कार्यक्रमामध्ये अगदी त्यांची प्रमुख भूमिका असते ती म्हणजे आमचे फोटोग्राफरची भूमिका पार पाडणारे. खरंच स्वतः फोटोमध्ये कधीच दिसत नसतो हा पडद्याआडचा कलाकार याचा आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मी अमर पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांना सुद्धा आपण मानाची शॉल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची सदोदित आठवण राहावं असं हे सन्मान चिन्ह दिलं जात आहे. सन्मान चिन्ह आलेलं आहे त्या अर्थातच अवनी क्लिनिक आणि अर्णव मेडिकल त्याचे सौजन्य आहेत डॉक्टर वीणा कपिल पाटील आमची मुलगी आणि आमचे जावई यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्यांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मोतीराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचाही स्वागत आणि सन्मान आपण मी किशोर पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. चला लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं नाणेफेकी करण्याकरिता नेक्स्ट मॅचची नाणेफेकी देखील आपण करून घेतोय. एका बाजूने आपण पाहणार आहोत प्रतीक स्पोर्ट्स कुवे आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी स्पोर्ट्स धामणे. या ठिकाणी मात्र पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला तर 4 षटकांमध्ये आपण पाहतायत 46 धावा धावफलकावर लावले गेले. 47 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमर शिवनाथ पाटील यांचा सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करत आहोत. चला मी करतो त्याचा सत्कार. हॅलो आपण पाहता या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच सन्माननीय राजेंद्रजी पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी मात्र लाखिवली गावचे सदस्य अमरजी शिवनाथ पाटील यांचे या ठिकाणी मात्र सन्मान केलं जात आहे. अगदी जर पाहिलं तर एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी सातत्याने लाखिवली गावामध्ये जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून घडताना देखील आपण पाहिलंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच उपस्थित राहायचंय नाणेफेकी कक्षामध्ये. आपण पाहताय आपल्यामध्ये सन्माननीय किशोरजी पाटील उपस्थित त्यांचं देखील आपण या ठिकाणी मात्र सन्मान करून घेतोय. चला आपण मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी मात्र अजून सन्मान करून घेतोय. सध्याच्या घडीला तरी आपण पाहताय स्पर्धा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024चा हा महासंग्राम. त्या ठिकाणी मात्र दोन्ही संघाचे कर्णधार देखील उपस्थित झालेत. आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय बीडीजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं देखील आमच्या मान्यवर कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे. चला आपण टॉस बॉक्स या ठिकाणी पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भिवंडी लोकसभा प्रभारी तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम समिती सभापती तदनंतर ठाणे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते तसेच भिवंडी ग्रामीण सम्राट आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब
यांच्या नावाने जे टॉस बॉक्स आम्ही बनवलेले आहेत त्या ठिकाणी जैन्या गोरखाना साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करतोय की आपणही त्या ठिकाणी आपला संघ खेळतोय, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करतोय किशोर पाटील साहेबांना विनंती करतोय की या सामन्याची नाणेफेक करायची आहे. आणि आमचे दुसरे पत्रकार अर्थातच श्रीनिवास श्रीमल्ले साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक भंडारपाडा कोहे संघाचा संघनायक श्रीमल्ले साहेबांना विनंती करतोय आपण स्टेजवरती जाऊया. आपण पाहता ही स्पर्धा मानाची सन्मानाची एक प्रतिष्ठेची स्पर्धा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक आणि त्या स्मृती चषकामध्ये इकडनं मात्र दोन संघ दाखल झालेत. एका बाजूने दामणे संघ तर त्यांच्या विरोधामध्ये कोये संघ. इकडनं मात्र दोन्ही संघाचे कर्णधार आपण थोडं पुढे यायचंय. 4 षटकांचा सामना आपण पाहताय. इकडनं मात्र नाणेफेकी केली जाते. दामणे संघाचा कर्णधार या ठिकाणी मात्र कॉल करतोय. मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी मात्र नाणेफेकी करून घेतोय. टेल असं कॉल इकडनं मात्र केलं गेले दामणे संघाच्या कर्णधाराने. इकडनं मात्र नाणं लागलं गेलंय ते म्हणजेच आपण पाहतायत कोये संघाच्या बाजूने मान्यवर पाहुण्यांनी दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी शुभेच्छा द्यायचे आहेत आणि आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय. आपण पाहताय सध्याच्या घडल्या तरी स्पर्धा एक मानाची सन्मानाची अगदी 16वं पर्व या स्पर्धेचं आणि 16व्या पर्वामध्ये इकडनं मात्र येणारा दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी नाणेफेकी इकडनं मात्र जिंकली आहे. कोये संघाचा कर्णधार खऱ्या अर्थाने जर विचार केला तरी स्पर्धा एक मानाची सन्मानाची आहे आणि एक प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि इकडनं खेळण्याकरिता संधी दिली त्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच त्यांचे आम्ही आभार मानतो आम्हाला खेळायची संधी दिली म्हणून. पहिला सामना आहे नाणेफेकी जिंकलात. विरोधामध्ये दामणे संघ आहे. विरोधी संघ देखील चांगल्या पद्धतीचा आहे. इकडनं मात्र नाणेफेकी जिंकलात. निर्णय काय असेल? जास्त वेळ खर्च करणार नाहीये मी. फिल्डिंग घेतो. नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत विरोधी संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? 40+ आतमध्ये. नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या संघाला देखील. आपण पाहताय दामणे संघाचे कर्णधार अर्थातच कुमार खऱ्या अर्थाने इकडनं मात्र नाणेफेकी हरलात. नाणेफेकी जिंकणं गरजेचं होतं का? नक्कीच गरजेचं होतं. या ठिकाणी मात्र नाणेफेकी हरलात. प्रथम फलंदाजी करायचं. फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचं इकडनं मात्र मानस असेल? 40+. नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या टीमला देखील. इकडनं मात्र नाणेफेकी जिंकली आहे कुये संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करण्याकरिता आपण पाहतायत दामणे संघाला या प्राचारित केलं गेलंय. चला जाऊया समालोचन कक्षामध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी मात्र समालोचन कक्षाही देखील संपर्क साधायचे. दामणे संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर कोये संघाचा कर्णधार आपण देखील या ठिकाणी संपर्क साधायचे. सामन्याला होतीये सुरुवात. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. फलंदाजाला पूर्ण केल्या जात आहेत. आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय बीडीजी पाटील खारबाव गावचे उद्योगपती साहेबांचं या ठिकाणी मात्र सन्मान केलं जात आहे. आणि त्यानंतर आपण पाहताय ज्या संघांमध्ये नाणेफेकी झाली एका बाजूने कोहे संघ तर दुसऱ्या बाजूने दामणे संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी मात्र आमच्याशी संपर्क साधायचे. समालोचन कक्षाशी आपण संपर्क साधायचे. पंकज मागडा ठरताना मैदानाच्या आतमध्ये जरूर दिसलाय. हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत सकाळच्या सत्रामध्ये जे उपस्थित झाले अर्थातच मेहंदीजी हसन पत्रकार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण या ठिकाणी मात्र सन्मान करून घेतोय. MDS TV न्यूजचे खऱ्या अर्थाने आपण पाहताय साहेब आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं वर्क देखील सातत्याने केलं जात आहे आणि साहेबांचं देखील आपण या ठिकाणी मात्र सन्मान करून घेतोय. सन्माननीय राजेंद्रजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी मात्र साहेबांचा सन्मान करतोय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सुरू असलेला सामना एका बाजूने जय हनुमान लाखिवली तर दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतायत जय बजरंग गाणे. स्ट्रायकिंग एंडवर प्रशांत पाटील सध्या तरी जो संघर्ष करताना दिसलाय त्याची बॅट सध्या तरी बोलत नाहीये. इकडनं प्रशांतला चांगलं खेळ करावं लागेल. येणारे 12 चेंडू 26 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन आपण पाहतायत दीपकचा पहिलाच बॉल पॉइंटला कट केलाय. सुंदर फटका. क्रिकेटचं सौंदर्य स्पष्ट करण्याचा प्रयत्न. पाहता पाहता चेंडू होतोय फरार. सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. प्रशांत पाटील देखील जो सध्या तरी सलामीला आला होता तो शांत दिसत होता पण इकडनं त्याने देखील स्वतःचा मनसुबा स्पष्ट केलाय कारण संघाला गरज आहे आणि संघाची गरज जो पुरवतो तोच खऱ्या अर्थाने एक महत्त्वपूर्ण खेळाडू असतो आणि इकडनं मात्र प्रशांत पाटील देखील चांगला खेळ करताना दिसलाय.
गोलंदाजी मार्कवर दीपक जरूर आले. दीपकच्या पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या बाहेर जरूर धाडलं गेलंय. येणारे 11 चेंडू 22 धावांची गरज. एका बाजूने लाखिवली तर दुसऱ्या बाजूने गाणे. हा चेंडू मात्र सरळ पॅटनं खेळण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये. एक धाव पूर्ण देखील झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धोक्याची घंटा. प्रशांत पाटीलची विकेट इकडनं मात्र गमावली आहे टीम लाखिवलीनं आणि प्रशांत पाटीलला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. दुसऱ्या विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द डगआउट. त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम सातत्याने केले जाते. अनेक वर्षापासून जर आपण पाहिलं तर राजेंद्र पाटील सरांना ज्यांची साथ आहे खऱ्या अर्थाने त्यांचं या ठिकाणी मात्र सन्मान केले जात आहे. मायेची ऊब देणारी शॉल, एक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेची आठवण करून देणारा मोमेंटम. अक्षय साठीचा चेंडू सरळ बॅटनं इकडनं मात्र अक्षयने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण देखील झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पाहता पाहता 2 धावा इकडनं पूर्ण देखील केल्या गेल्यात. सेन्सेबल क्रिकेट इकडनं मात्र अक्षय पाटीलच्या माध्यमातून खेळलं गेलंय. स्टेट बॅटनं खेळत असताना 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 28 अर्थातच 28च्या घरामध्ये. 28 धावा धावफलकावर 2 गडी गमावल्यानंतर सध्या तरी 46 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना गावदेवी चुकीची दुरुस्ती आपण पाहताय. जय हनुमान लाखिवली संघ दिसलाय. थोडासा रनअप मध्ये चुकला गेलाय. दबाव गोलंदाजावर देखील आहे. येणारे जर इकडनं आपण पाहिले तर चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 9 आणि धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच आपण पाहतायत 19. नक्कीच आपण इकडनं मात्र पाहतायत पत्रकार बंधू. खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर राजेंद्र पाटील देखील पेशाने पत्रकार आहेत आणि या ठिकाणी मात्र या सर्व महत्त्वपूर्ण पाहुण्यांना या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आणि आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत देखील आहे. आपण पाहताय सिंगल डबलने धावफलकाला पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. अक्षय पाटील स्ट्रायकिंग एंडवर आहे. अक्षयला इकडनं मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागेल कारण सातत्याने अनेक वर्ष याही खेळाडूने गाजवलेत आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. अक्षय पाटील स्ट्रायकिंग एंडवर. अक्षय साठीचा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता. सरळ बॅटने चेंडूला मिडॉनला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र रणजितला आणलं गेलंय. ज्या बॅटरनं मात्र या सामन्यामध्ये अँकर रोल स्पष्ट केलाय तोच खेळाडू आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर. पूर्णपणे जर आपण पाहिले तर रणजित पाटील थकले गेलेत परंतु संघाचा विश्वास माझ्यावर आणि माझा विश्वास फक्त माझ्या बॅटवर हे इकडनं मात्र रणजित पाटील सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी त्यांनी देखील केली आहे. इकडनं मात्र गोलंदाज स्वतःच्या संघाच्या अपेक्षा घेऊन गोलंदाजी मार्कवर. दीपकचा हा चेंडू पहा. प्रचंड वेग, जबरदस्त चेंडू. एस्ट्यांच्या वर्ण फ्लाय होऊन चेंडू निघून गेलाय. फलंदाजाला बीट करत असताना इकडनं षटकाची झाली आहे समाप्ती. शेवटचा चेंडू निर्धावालाय. आपण पाहताय 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेलेत. 31 आव्हाने 47. इकडनं जर पाहिलं तर येणारे आता मात्र चेंडू उरलेत 6 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 16. शेवटचे 6 चेंडू 16ची गरज. कोणता संघ जिंकेल? एका बाजूने जय गावदेवी स्पोर्ट्स, आपण चुकीची दुरुस्ती आपण पाहताय, एका बाजूने जय हनुमान स्पोर्ट्स लाखिवली तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय जय बजरंग गाणे. एक चांगला सामना, एक चांगलं बॅटल आपण पाहताय. लाखिवली गावचे उद्योगपती या ठिकाणी बारक्याजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. येणारे हे पर्व जर आपण विचार केलं तर 16व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पार पडत असताना आपण पाहतायत गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आयोजित ही स्पर्धा. रघुनाथ पाटील यांचं हे शो आपण पाहतायत. स्वर्गीय रघुनाथजी पाटील स्मृती चषक 2024 हा महासंग्राम. शेवटचे 6 चेंडू, धावांची गरज आहे इकडनं मात्र जिंकण्याकरिता. 16 स्ट्रायकिंग एंडवर.
अक्षय पाटील, तर गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन इकडनं मात्र हे षटक खूप काही सांगून जाईल. कोणता संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहील आणि कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल. अक्षय पाटीलवर अपेक्षा जरूर इकडनं मात्र दाखवले गेलेत. डगआउट मधनं पूर्णपणे अक्षय पाटीलवर नजरा लागले गेलेत, कारण संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, एक अष्टपैलू बॅटर जरूर आहे, पण त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करण्याकरिता देखील एक नौका गोलंदाज, ज्या खेळाडूने देखील खूप मोठ्या प्रमाणात छाप सोडली आहे, अर्थातच निखिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना शेवटचे 6 चेंडू, 16ची गरज. स्ट्रायकिंग एंडवर अक्षय पाटील. जाऊया मॅच कडे. गोलंदाज निखिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना स्ट्रायकिंग एंडवर अक्षय पाटील. येणारे 6 चेंडू, 16ची गरज. हा चेंडू मात्र खूप जास्त बाहेर होता. पंचांना ऍक्शन मध्ये यावं लागेल. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव इकडनं मात्र अव्वांतर प्राप्त होतीये. अव्वांतर धावेनं निखिलने या षटकाला सुरुवात केली आहे. दबाव निखिलवर देखील आहे. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केले जात आहे, परंतु अक्षय पाटील देखील एक आक्रमक फलंदाज आहे. तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहेत त्यापेक्षा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करतायत ते मात्र खूप महत्वाचं आहे. सरळ बॅटने चेंडूला खेळून काढले. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. रणजित पाटील डोक्याची घंटा नॉन स्ट्रायकिंग एंडला. रणजित पाटीलला इकडनं मात्र परतावं लागेल डगआउटला. पॅक टू द डगआउट. मोठा अद्रा मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय टीम जय हनुमान लाखिवलीला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ओमकार पाटील, ज्याने गोलंदाजी तर कमालीची केली होती, परंतु इकडनं फलंदाजी देखील चांगली करावी लागेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जरूर गेलंय. हा चेंडू मात्र डब्या बॅटनं फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. नवीन फलंदाज ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंडवर ओमकार पाटील आलेत. येणारे 4 चेंडू आणि इकडनं जर पाहिलं तर आता मात्र धावांची गरज असणार आहे. 14. 4-14चं इक्वेशन. एखादा मोठा फटका जय हनुमान लाखिवलीला मैदानामध्ये कमबॅक करून देईल, तर एखादा निर्धाव चेंडू, चांगला चेंडू जय बजरंग स्पोर्ट्स गाणेला देखील कमबॅक करून देऊ शकतो. ओमकार पाटील अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव पूर्ण. दुसरी देखील घेण्याचा प्रयत्न चालवला जाईल का तर नाही. अक्षय इकडनं मात्र काय घडलंय पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. सिंगल डबलने इकडनं काही होणार नाहीये. चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल, कारण येणारे 3 चेंडू आणि धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 11 धावांची गरज असणार आहे. ऍक्च्युली येणारे शेवटचे 3 बॉल 11ची गरज. स्ट्रायकिंग एंडवर ओमकार पाटील. येणारे 3 चेंडू 11ची गरज. सामना क्लोज जरूर आलाय. एका बाजूने लाखिवली तर दुसऱ्या बाजूने गाणे. हा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कोणतीही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हॅलो. येणारे 2 चेंडू 10 धावांची गरज. सामना जरूर गाणे संघाच्या बाजूने गेलाय. अक्षय पाटील. हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. पूर्णपणे या सामन्यामध्ये आता मात्र वर्चस्व दाखवण्याचं काम जय बजरंग स्पोर्ट्स गाणेनं केलंय. एका क्षणासाठी जर आपण पाहिलं तर सामना गाणे संघाच्या माध्यमातून देखील सुटत होता. दामणे संघ आपण लगेचच या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. दामणे संघ, दोन्ही संघाचे कर्णधार आपण लक्ष द्यायचं. ही स्पर्धा एक कठोर नियमाने बांधलेली आहे आणि या नियमांचं पालन देखील आपण करायचंय, कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत येणारं 16वं वर्ष आहे आणि 16व्या वर्षामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते, म्हणजे नियम तर कडक असणारच. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतायत स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक, अर्थातच राजेंद्र पाटील यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा खेळवली जाते. याच बरोबरीने आपण पाहतायत
जय हनुमान लाखिवलीला पराभूत करून इकडनं मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. जय बजरंग स्पोर्ट्स गाणे. ऑल द बेस्ट तुमच्या टीमला, एक चांगला खेळ राहिला. नेक्स्ट मॅच करिता तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. रोशनजी पाटील आपण पाहतायत लाखिवली गावचे एक लेजंड खेळाडू. आपण देखील या ठिकाणी यायचंय. रोशनजी पाटील आपण VIP डायशी संपर्क साधायचे. चला लगेच कुहे संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. साहिल पाटील त्याचबरोबर